नमस्कार, जय श्रीराम, वंदे मातरम. तुम्ही भाजप समर्थक आहात का? आणि असाल तर का आहात? यावर आज थोडंसं बोलणार आहे. पण ते बोलण्यापूर्वी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. तुम्ही भाजप समर्थक असायला हवं आणि का असायला हवं हे पटवण्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. तुम्ही भाजप समर्थकच असायला हवं असं मला अजिबात वाटत नाही. तुम्ही भाजप समर्थक असाल तरच तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात असं मला अजिबात वाटत नाही. तुम्ही भाजप समर्थक असाल तरच तुम्ही सच्चे हिंदू आहात असंही मला अजिबात वाटत नाही. पण जर तुम्ही भाजप समर्थक असाल तर तुम्ही कसा विचार करायला हवा, धिस इज द टॉपिक टुडे. मग हा विचार करण्याबद्दल सुद्धा दुसरा मुद्दा, हा विचार कसा करावा हा निवडणुकीच्या कॉन्टेक्स्ट मधला मुद्दा आज मी विचारात घेणार आहे. म्हणजे 24/7 भाजप समर्थकांनी कसं वागावं, कसा विचार करावा, आणि मग ते भाजप समर्थक का आहेत हे 24/7 कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये असावं, हा विषय नसून निवडणूक तोंडावर आलेली असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून तुम्ही कसं असायला आणि वागायला हवं, हा विषय आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, हा व्हिडिओ स्पष्ट उघड कृतीशील भाजप समर्थकांसाठी आहे. म्हणजे मी मनातल्या मनात भाजप समर्थक आहे, पण जेव्हा भाजपला समर्थनाची गरज असते तेव्हा तर मी अजिबात बोलत नाही, पण जेव्हा टीका करायची वेळ येते, माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असं वाटतं, तेव्हा मी भरभरून बोलतो, मी नोटा दाबणार म्हणतो. अशा प्रकारच्या समर्थकांसाठी हा व्हिडिओ नाहीये. तुम्हाला असं वागायचं असेल आणि हे वागणं योग्य वाटत असेल तर कम्प्लिटली युअर चॉईस, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. पण जर तुम्ही तसे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. जे जे आजपर्यंत भारतीय जनता पक्ष रुजावा, वाढावा, सत्तेत यावा, अजून सशक्त व्हावा असं ज्यांना ज्यांना वाटतं आणि ज्यांनी त्यावर ज्या प्रकारे शक्य आहे ते काम केलंय, अशांसाठी हा व्हिडिओ करावा वाटण्यामागचं कारण असं आहे की सर्व राजकीय पक्षांच्या समर्थकांपैकी ऐन मोक्याच्या निवडणुकीच्या वेळी सर्वाधिक चलबिचल होणारा समर्थक वर्ग म्हणजे भारतीय जनता पक्षाचा समर्थक वर्ग आहे. यांना एकदम हे दिसायला लागतं की नकोशा लोकांबरोबर युती करण्यात आली आहे, वाईट उमेदवार दिले गेले होते, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हवं तेवढं काम केलं गेलं नव्हतं, ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यांच्याबरोबरच आता युती झाली आहे, त्यांना पक्षामध्ये स्वीकारलं गेलंय, वगैरे वगैरे वगैरे. आणि अर्थात याची जाणीव आधी नसते असं नव्हे, पण निवडणुकीच्या काळात ही जाणीव अधिक तीव्र होते आणि मग हे चलबिचल होतात. कोणत्या अर्थाने? अनेक अर्थाने. की बाबा आम्ही मतच देणार नाही आहोत, आम्ही नोटाच दाबू असं वाटायला लागतं, किंवा हे असं केलं तर यांना सत्तेत बसून काय उपयोग आहे असं वाटायला लागतं, किंवा आता यांना सत्तेत बसवायचंच नाही, यांना धडा शिकवायचा आहे असं वाटायला लागतं. आणि आणि ही भावना प्रामाणिकही असते. म्हणजे मी हे रिडिक्यूल करण्यासाठी अजिबात म्हणत नाहीये. हे म्हणणं कदाचित थोडं धाडसच असेल, पण कुठल्या तरी तत्वांबद्दल निष्ठा आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहोत असं वाटणाऱ्या लोकांची संख्याच खूप अधिक आहे, आणि ते खूप प्रामाणिक भावना आहे. आणि म्हणून ती भावना जेव्हा अशा प्रकारे तिचा रिझल्ट समोर येतो तेव्हा मनात राग असतो, अपेक्षाभंग असतं, अपेक्षाभंगाचं दुःख असतं, आणि मग ते अशा प्रकारे व्यक्त होतं. म्हणून ह्या प्रश्नाकडे परत परत वळायला हवं की मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे का, आणि जर असेल तर तो नेमका काय. भारतीय जनता पक्षाचे समर्थक होण्यामागे ना दोन कारण आहेत प्रामुख्याने. पहिलं कारण आहे जे हिंदुत्व समर्थक आहेत, ज्यांना असं वाटतं की हिंदुत्व हे मूल्य अत्यंत महत्वाचं आहे. भारतात सर्व भारतीय नागरिकांसाठी, हिंदूंसाठी स्पेशली, जर आपल्याला सुखी, सुरक्षित, समृद्ध असणारं जीवन जगायचं असेल तर हिंदुत्व विचारधारा फॉलो झाली पाहिजे, ती अंमलात आली पाहिजे, असं ज्यांना ज्यांना वाटतं ते नैसर्गिकरित्या भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत. दुसरा आणि हा म्हणजे वन ऑर टू असं नसून वन अँड टू पण आहे, पण दुसरा एक स्ट्रॉंग मुद्दा असा आहे की राष्ट्रप्रेम, व्हिजन असलेला पक्ष, राष्ट्रहिताचा विचार करणारा पक्ष, डेव्हलपमेंट होत राहील असं वर्तन असणारा, अशा पॉलिसीज असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. या दुसऱ्या मुद्द्याचा सबसेट असा आहे की असे कदाचित बाकीचे पक्षही असतील पण ते फार वाईट आहेत, आणि त्यांच्यात त्यातल्या त्यात कमीत कमी वाईट भारतीय जनता पक्ष आहे. ह्या दोन कारणांमुळे प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे समर्थक हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक असतात. यात आता सबसेट बरेच आहेत. मोदी आवडतात, फडणवीस आवडतात, अमित शहा आवडतात, योगी आवडतात, आता अनेक तरुण नेतृत्व समोर येत आहे ते नेतृत्व आवडतं. पण हे सगळे लोक, ह्या दीज पीपल स्टँड फॉर समथिंग, आणि व्हॉट एव्हर दे स्टँड फॉर इज व्हॉट यू लाईक. ही लोक काहीतरी रिप्रेझेंट करतात ना, यांची मूल्य, यांचं व्हिजन असं काहीतरी आहे जे आपल्याला आवडतं, आणि ते एकतर हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असतं, आणि किंवा ते राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित, विकास, रोजगार, उद्योजकता इकडे जाणार असतं, आणि म्हणून आपण या पक्षाचे समर्थक असतो. होतं काय
की भारतीय जनता पक्ष एक राजकीय पक्ष आहे, ती एक सामाजिक संघटना नाहीये. हे थोडंसं विसरल्यासारखं होतं आपल्याला, आणि हे एस्पेशली निवडणुकीच्या काळात विसरल्यासारखं होतं आणि मग गडबड होते. आपण या दोन्ही कारणांकडे जरा नीट बघूया. जर तुम्ही हिंदुत्ववादी असाल, जर तुम्ही हिंदुत्व विचाराचे समर्थक असाल आणि म्हणून तुम्ही भारतीय जनता पक्षाचे समर्थक असाल, तर फंडामेंटली गडबड. जर तुम्हाला असं वाटत असेल की भारतीय जनता पक्ष हिंदुत्व ही विचारधारा मानतो आणि म्हणून ते सत्तेत असताना किंवा विरोधात असतानाही ते सतत हिंदुत्व विचारधारेसाठी काम करणार आहेत, तर ही अपेक्षा अत्यंत अवास्तव आहे. कुठलीही विचारसरणी, कुठलाही राजकीय पक्ष पूर्णपणे प्राणपणाने जपत नाही. हे वास्तव आहे. हे फक्त महाराष्ट्रातलं वास्तव नाहीये, हे फक्त भारतातलं वास्तव नाही, हे जगभरातलं वास्तव आहे. काँग्रेस पूर्णपणे पुरोगामी नाहीये, समाजवादी नाहीये. मार्क्सवादी पक्ष काही फार पूर्णपणे मार्क्सवादी नाहीये. स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे पक्ष 100% आंबेडकरवादी नाहीये, आणि हे सर्वांना माहिती. हे मी म्हणत असताना हे मी त्या पक्षांना कमी लेखण्यासाठी अजिबात म्हणत नाहीये. पॉलिटिक्स बाय डिझाईन इज सच दॅट नो पॉलिटिकल पार्टी कॅन फुलफिल अ पर्टिक्युलर आयडिओलॉजी. राजकारणाचा प्रकारच असा असतो की तुमची कुठलीही एक स्पष्टपणे वैचारिक भूमिका तुम्हाला शेवटपर्यंत पूर्णपणे 360 डिग्री अंशात तुम्हाला ती पाळता येतच नाही. राजकारण असंच असतं. म्हणून जर मी हिंदुत्ववादी आहे, तर हा मला हे वाटू शकतं की हिंदुत्वाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष फारसं काही करणार नाही. हे वाटणं सुद्धा जरा भोळसट असल्यासारखंच आहे. कारण सत्तेत असलेला पक्ष, विरोधात असलेला पक्ष, एवढे आमदार, खासदार, नगरसेवक हे सगळं सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष, अनेक लिमिटेशन्स असतात. बाय द वे, माझ्या या बोलण्यातून मी भारतीय जनता पक्षाचं समर्थन करतोय असं वाटत असेल तर ते अजिबात नाहीये. जे आहे ते मी सांगतोय की भारतीय जनता पक्षाला ते पॉलिटिकल पार्टी म्हणून ते जमणं शक्य नाहीये. भारतीय जनता पक्ष तर राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक अराजकीय संघटना आहे असं आपण म्हणूया. त्यांच्यावर सुद्धा कित्येक हिंदुत्ववाद्यांच्या बरेचसे आक्षेप आहेत की दे आर नॉट स्ट्रॉंग इनफ वगैरे वगैरे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडा, इतर कुठली संघटना घ्या, आपल्याला हवं तसं वर्तन 5, 10, 15, 20 लोक एकत्र येऊन जेव्हा काहीतरी उभं करतात तेव्हा ते जमून येत नसतं. म्हणून तुम्ही जर हिंदुत्ववादी आहात म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे असं स्वतःला सांगत असाल, तर हॅव अ रिएलिटी चेक. हे वाटणं ठीक आहे की इतर पक्ष हिंदुत्वाच्या मुळावर येणार नाहीत, इतर पक्ष हिंदुत्वाच्या जास्त मुळावर येतील, तेवढा भाजप येणार नाही ही अपेक्षा म्हणून ठीक आहे. बट दॅट शुड नॉट बी युअर रिझन फॉर बिईंग अ सपोर्टर ऑफ बीजेपी अँड फॉर दॅट मॅटर एनी अदर पार्टी. आता आपण येऊ राष्ट्रहित, विकास, उद्योजकता, एम्प्लॉयमेंट, भ्रष्टाचार कमी करणं, जितका करू शकतो तितका. या अपेक्षा जर आपल्या भारतीय जनता पक्षाकडून आहेत आणि म्हणून आपण भारतीय जनता पक्षाचे समर्थक असू, तर मी मगाशी म्हणालो तसं ना, इथे आधारभूत मुद्दा हा आहे की इतरांपेक्षा चांगला. म्हणजे काँग्रेस राष्ट्रद्रोही आहे का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अगदी 100% जातीय आहे का वगैरे, हे सगळे ना खूप राजकीय वादावादीचे मुद्दे आहेत. कारण तुम्हा आम्हाला माहित असलेले अनेक चांगले लोक या सर्व पक्षांमध्ये आहेत, सच्चे प्रामाणिक लोक या पक्षांमध्ये आहेत, या पक्षाच्या आयडिओलॉजीज वेगवेगळ्या आहेत, यांची भूमिका वेगवेगळी आहे. सो व्हॉट एव्हर दॅट मे बी, आपण हे जरी मानलं की हे सगळे प्रामाणिक आणि स्वच्छ पक्ष असले तरी सुद्धा मला हवी असलेली आयडिओलॉजी, मला वाटत असलेलं भारताचं, विकसित भारताचं, उद्यमशील भारताचं जे काही व्हर्जन असेल, ते व्हर्जन भारतीय जनता पक्षाच्या पॉलिसीजशी मिळतं जुळतं, किंवा उलट त्यांच्या पॉलिसीज मधनं मला जे व्हर्जन दिसतं ते मला माझ्या स्वप्नातल्या भारताच्या जवळजवळ जाणारं वाटतं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर येणं केनं प्रकारेनं भारतीय जनता पक्ष सत्तेत येणं महत्वाचं आहे. मग व्हॉट एव्हर दॅट पॉलिसीज यू यू वॉन्ट टू गेट इम्प्लिमेंटेड, हा विचार निवडणुकीच्या काळात, ही क्लॅरिटी निवडणुकीच्या काळात असणं खूप महत्वाचं आहे. मी मगाशी उदाहरण दिलं त्याप्रमाणे काँग्रेस फार पुरोगामी आहे असं नाहीये, आणि हे पुरोगाम्यांना अगदी व्यवस्थित माहितीये. काँग्रेसमधले कितीतरी लोक जातीवादी आहेत, भ्रष्ट आहेत, स्त्रीद्वेष्टे आहेत. हे सगळे सर्वसाधारणपणे हिंदूंमध्ये, भारतीयांमध्ये असलेले गुणदोष काँग्रेसमध्ये जसेच्या तसे आहेत, काँग्रेसमधल्या कित्येक नेत्यांमध्ये आहेत. तुम्हाला मला हे सगळं माहितीये. तरी सुद्धा प्रत्येक पुरोगामी सर्व शंका कुशंका बाजूला ठेवून काँग्रेसच्या प्रचारात, समर्थनात उतरतो, कारण त्यांना ही क्लॅरिटी आहे की एक राजकीय पक्ष माझा विचार पूर्णपणे उतरवणार नाहीये.
पण माझ्या विचाराच्या मुळाशी येणार नाही आणि मला हव्या असलेल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करेल. ही क्लॅरिटी सम हाऊ नॉन बीजेपी एंटिटीज मध्ये, नॉन बीजेपी सपोर्टर्स मध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित रुजलेली आहे. म्हणजे युती, महायुती, आघाडी, महाआघाडी या सगळ्या कोलाहलामध्ये कोणत्या पक्षाचे समर्थक सर्वात जास्त डिस्टर्ब झालेत, कोणत्या पक्षाच्या समर्थकांनी सर्वात जास्त विरोध केलाय, कोणत्या पक्षाचे समर्थक माझ्या नेत्यांनी काहीही केलं तरी चालेल पण मी त्याच्या समर्थनात उभा आहे आणि माझा नेता योग्यच आहे असं ह्या सगळ्या चित्रामधनं ना हे कळतं की the basic clarity about our ideologies is very clear with people who are in the side of the BJP. भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांमध्ये ती क्लॅरिटी बऱ्यापैकी आहे आणि इट इज अ गुड थिंग. राजकारण जेव्हा सुरू असतं तेव्हा आपल्या आवडत्या राजकीय पक्षावर वचक ठेवण्याचं सर्वात महत्वाचं, सर्वात जबाबदारीचं काम हे समर्थकांचंच असतं आणि त्यामुळे तुम्ही आणि मी ही जबाबदारी 24/7 पार पाडायचीच आहे. पण हा व्हिडिओ निवडणुकीच्या काळासाठी आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना, उद्या पेपर माझ्या हातात पडणार हे माहीत असताना, आता मी गेल्या वर्षभरात कधी अभ्यास केला नाही, मी किती फिरायला गेलो, मी किती सुट्ट्या एन्जॉय केल्या, हा विचार आज केला तर उद्या माझं पानिपत होणं पक्क आहे. मी आजपर्यंत जी काही मेहनत घेतलीये, मी जो काही अभ्यास केलाय त्याची उजळणी करायची आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणि हेच माझ्या आई वडिलांनी करायला हवं, हेच माझ्या मित्रांनी करायला हवं, हेच माझ्या समर्थकांनी करायला हवं. आजपर्यंत तू अभ्यास करत नव्हतास तेव्हा आम्ही शिव्या घातल्या, आम्ही तुला फटके दिले, आम्ही तुला परत तो टीव्ही बंद केला, आम्ही तुझा मोबाईल काढून घेतला, हे सगळं केलं तेव्हा तू आमचं ऐकलं नाहीस, वगैरे 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 हे सगळं झालेलं आहे. आता उद्या तुझा पेपर आहे, आता तू शांत राहा. नाऊ वी लव्ह यू, नाऊ वी आर विथ यू, उद्या जे होईल ते बघून घेऊ, तू शांत राहा. हेच आत्ता करायचंय. त्याचं कारण हे की माझ्या मनात हा विश्वास आहे की त्यातल्या त्यात चांगला, त्यातल्या त्यात राष्ट्रप्रेमी, त्यातल्या त्यात राष्ट्रहिताचा विचार करणारा, त्यातल्या त्यात अधिकाधिक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणारा, अधिकाधिक चांगल्या मेट्रो निर्माण करणारा, अधिकाधिक चांगले रोड निर्माण करणारा, अधिकाधिक उद्योजक पूरक वातावरण निर्माण करणारा आणि त्यातनं अधिकाधिक रोजगार निर्माण करणारा, जगासमोर भारताचं एक आशादायी चित्र, त्यातल्या त्यात अधिकाधिक आशादायी चित्र निर्माण करणारा माझ्या समोरचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे असं मला वाटतं. जर मला हे मनापासून वाटत असेल तर भले त्यांनी आजपर्यंत जे केलंय ते ह्या मला वाटण्याच्या विरुद्ध असेल आणि जे केलेलंच आहे त्याबद्दल मी म्हणत होतो तसं हा काही भाजप समर्थनासाठी केलेला व्हिडिओ नाहीये. भारतीय जनता पक्षाने मजबूत माती खाल्लेली आहे, फॅक्ट आहे. आता काय करायचंय? ते जेव्हा माती खात होते तेव्हा आपण शिव्या घातल्या, त्यांनी ते बदलावं यासाठी मागणी केली आहे, जे आपलं कर्तव्य होतं ते आपण केलंय. आता काय करायचंय? मग आता मी हे म्हणायचंय का की नाही मी नोटा दाबणार किंवा नाही मी मतदानाला बाहेरच पडणार नाही किंवा काय उपयोग आहे बाहेर पडून किंवा मी त्या पक्षाला मत देईन, हा एक नवीन पक्ष आहे जो आजकाल आशादायी वाटायला लागलाय, मी त्याला मत देईन. भोळसट आशावादातून थोडं बाहेर येऊन मतदार आहात ना, आपल्याला ती वयाची मर्यादा दिलेली आहे मुद्दाम की किमान त्या वयापर्यंत तरी आपण जरा व्यावहारिक प्रॅक्टिकल होऊ, आम्हाला जरा जगाची जाण आलेली असेल, आम्हाला राजकारण कसं असतं हे कळालं असेल, त्या वयापर्यंत ते येणं अपेक्षित आहे. तर आपल्यात ते भान येणं अपेक्षित आहे. ते भान आपल्यात आहे असं संविधानकारांना वाटलं होतं, तसं आपण वागायला हवं. अगेन हे अझ्युमिंग की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहात फॉर सम रिझन. ते रिझन जर व्हॅलिडेट करायचं असेल आणि त्या रिझन्स नुसार आपल्याला रिझल्ट हवा असेल तर कमीत कमी नुकसान करणारा पर्याय निवडण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. अनफॉर्च्युनेटली किंवा बाय डिझाईन आपल्या निवडणुकांचं गणित असं आहे की मला 5 पैकी 1 निवडावा लागतो. जर प्रेफरन्शियल वोटिंग असते आपल्याकडे, जिथे आपल्याला 3-4 पर्याय निवडता येतात, मला सर्वाधिक हा हवाय, जर हा मेजॉरिटी नाही आला तर हा हवाय, यालाही ऍब्सोल्यूट मेजॉरिटी नाही मिळाली तर हा हवाय, अशा प्रकारचं प्रेफरन्शियल वोटिंग असतं, तर आपण अर्थात म्हणालो असतो की मला सर्वात जास्त जो योग्य वाटतो तो उमेदवार मी निवडून देईन, मी पक्षाचा विचार नाही करणार, मग मी कदाचित पक्षावर येईन किंवा मग मी नेतृत्वावर येईन, असं काहीतरी. पण आपल्या समोरची सिस्टीम काय आहे की मला अनेक पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे. मग मला हाच पर्याय निवडावा लागणार आहे जो मला कमीत कमी वाईट वाटतो. आणि हे चांगलं वाईट ठरवण्याची आपली आपली व्याख्या आहे. भाजप विरोधकांची कदाचित काहीतरी वेगळी व्याख्या असेल, भाजप समर्थकांची जी काही व्याख्या आहे ती माझ्या समजेनुसार मी 2 तुम्हाला व्याख्या समजून सांगायचा प्रयत्न केलाय. या फ्रेमवर्कमध्ये जर भारतीय जनता पक्ष बसतो तर मी भारतीय जनता पक्षाचं समर्थन करणार, ॲज सिम्पल ॲज दॅट. हा विचार निवडणुकांच्या काळात होणं खूप 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 महत्वाचं आहे. जर तुम्ही तो विचार आत्ता करणार नसाल तर उद्या तुमचं लेकरू, ज्याला वर्षभर तुम्ही अभ्यासाला बसवलं होतं, त्याला तुम्ही आज रात्री फटके देणार असाल तर उद्या तो पेपरमध्ये
तो कॉन्फिडेंटली जाणार नाहीये आणि तो कदाचित नापासही होईल. आपल्याला तो रिझल्ट हवाय का हा प्रश्न आहे. आणि मग जर तो प्रश्न आपल्याला विचारावा वाटत असेल तर आपण परत पहिल्या प्रश्नावर येतो की खरंच मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे का. आणि जर मला असं वाटत असेल की मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे तर मी नेमका काय. ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हाला क्लिअर असणं खूप आवश्यक आहे. दॅट्स ऑल. जय श्रीराम. वंदे मातरम.